भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश। श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। यन्तप्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयति अखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। हरे कृष्णा। तर सर्व भक्तांचं स्वागत आहे आपल्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये।
हरे कृष्ण. आज कार्तिक महिन्यातील शेवटचा रविवार आहे. आपल्याला या हा पूर्ण एक महिना यशोदा दामोदर यांना आपण दीप अर्पण करता. आणि बास थोडा कमी कर. यात्रेच्या कालावधीमुळे आपण या लीलेवर या सत्संगामध्ये येतील चर्चा करू शकलेली नाही. झालेलं आहे? नाही झालं. काल पण सुंदर कार्यक्रम झाला माताजींच्या घरी. मोरल वार तुमच्या घरी. तिथे पण आपण या दामोदर लीलेवर चर्चा केली. भगवंताच्या लीला अनंत आहेत. अनंत म्हणजे एकच लीला अनंत आहे, असं नाही की अनंत लीला आहे. अनंत आहेत, पण एक लीला पण अनंत आहे. आपण दामोदर अष्टकामध्ये शेवटची लाईन म्हणतो, नमो अनंत लीलाय. काही भगवंताच्या एकाच लीलेचं जर आपण गुणगान करत राहिलो आणि श्रवण करत राहिलो तर त्याला अंत नाही आहे. आपण दामोदर लीलेची कथा जर रोज जरी केली तरी हमेशा नवीनच वाटणार आणि त्याच्यामध्ये नवीन 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 आपल्याला रस प्राप्त होईल. हरी बोल. बास अजून कमी करा, ट्रेबल वाढवा. तर शुकदेव गोस्वामी भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचं वर्णन करत असताना भगवंत कालेन अल्पेन राजर्षे राम कृष्ण गोकुले अघृष्ट जान्हवी पद्भि विचक्रम मातुरंजसा. तर भगवंत हळूहळू नंतर मग रांगण्यासाठी लागले. आणि ततस्तु भगवान कृष्णो वयस्य व्रजपालके सह रामो वटस्त्रीनाम चिक्रीरे जनयन्मोदम. नंतर कृष्ण आणि बलराम सुंदर लीलेला ब्रजभूमीमध्ये करायला लागले. ज्या लीलांना बघून ब्रजवासी जे गोपी होत्या त्यांना खूप आनंद व्हायचा. कौमार चापलम शृण्वत्या किल जन्मातुर इति होचू समागता. त्या सर्व एकत्र येऊन भगवंताच्या त्या लीलांचं गायन करायच्या. आणि जसे भगवंत चालायला लागले तर सर्व गोपांना घेऊन व्रजभूमीमध्ये सर्व गोपींच्या घरी फिरत असत. आणि रोज काही ना काही प्रसंग व्हायचा. तर भगवंत कधी काय करायचे तर कोणाच्या घरी गेल्यानंतर गाईचं जे दूध काढतात, गोपी गवळण मराठीत म्हणतात ना, तर गाईचं दूध काढायचं असेल तर वासराला आधी वासराला जस्ट थोडं पाजतात, नंतर दूध काढतात, नंतर पुन्हा वासराला पाजतात. वासराला जर आधी सोडलं तर मग दूध राहत नाही है ना, वासरू पूर्ण पिऊन घेते. कृष्ण काय करायचे तर बाजूच्या घरात जायचे तर आणि वासराला सोडून द्यायचे तर दूध काढायच्या आधीच वासराला सोडून द्यायचे तर. आणि पहिले तर मागून घ्यायचे तर लोणी. पण जर नाही दिलं गोपीनं काही म्हणलं तर त्यांची छोटी मुलं असायचे तर घरात, त्याला चिमटा घ्यायचे तर निघून द्यायचे. अशा प्रकारे काही ना काही प्रसंग प्रत्येक घरी घडायचे. नंतर सगळ्या मुलांना घेऊन यायचे तर सगळ्या मुलांची टोळी असायची. आणि मुलांच्या टोळीसोबत तर मग ते माखन चोरीचे वेगवेगळ्या लीला करायचे.
घरामध्ये जरी लपून ठेवला असेल, गोपी लपून ठेवायच्यात मग सर्व माका, लपून जरी ठेवला असेल अंधारात ठेवायच्यात है ना, अंधारात म्हणजे दिसू नये म्हणून. पण भगवंताचे दागिने जे आहेत तेच प्रकाशमान आहेत. तर भगवंत जिथं गेल्यानंतर तिथं कुठं अंधार राहणार, तिथं ऑटोमॅटिक प्रकाश व्हायचा आणि भगवंतांना सर्व दिसायचं. आणि नुसतेच मित्रांसोबत खायचे नाही, तर सर्व माकडांना पण बोलवायचे, माकडांना पण खाऊ घालायचे, माकडांना पण खाऊ घालायचे. आणि नुसतं खाऊन पण जायचे नाही, तर ते पण ठीक आहे, कोणी आलं खाल्लं गेलं काही प्रॉब्लेम नाही. पहिले तर चोरी करून खायचे, तर सगळ्या मित्रांना खाऊ घालायचे, तर नंतर माकडांना खाऊ घालायचे, तर सगळ्यांचं पोट भरल्यानंतर ते भांडं फोडायचे, तर सगळ्यांचे पोट भरल्याने ते भांडं फोडायचे, तर सगळे इकडे तिकडे व्यस्त विस्कळीत करून टाकायचे, तर आणि मग तिथून जायचे. तर या सगळ्या लीला जेव्हा वृंदावनामध्ये व्हायच्या, त्यावेळेस असं नाही की वरून तर सगळेजण क्रोध दाखवायचे, तर राग दाखवायचे की अरे, आणि यशोदेला कंप्लेंट करायचे. पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये हीच इच्छा असायची. सगळ्या गोपी रोज सकाळी उठून जेव्हा मंथन करायचे होता, दही मंथन करायचे होता, तेव्हा सदैव त्यांचा विचार हाच असायचा की कदाचित कृष्ण आज येतील, है ना. हजारो गोपी होत्या वृंदावनामध्ये, तर कृष्ण कदाचित माझ्या घरी आज येतील, हीच त्यांची अभिलाषा असायची. भगवंताच्या लीला ज्या असतात त्यामधून शिकायला पण खूप काही असते, त्याच्याबद्दल आपण शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर गोपीत जे आहेत आपलं जे मंथन करून छान प्रकारे लोणी करण्यासाठी सदैव अविरत असायच्या, असं लोणी करण्यासाठी प्रयत्नशील असायच्या जे भगवंतांना आवडेल, ज्यानं भगवंताला आनंद होईल, भगवंताला संतुष्टी होईल. आणि ते केल्यानंतर मग वाट पाहणार की कृष्ण येतील आणि त्याचा स्वीकार करतील, कृष्ण येतील आणि त्याचा स्वीकार करतील. तर भक्ताची चेतना पण तशीच असायला पाहिजे. भक्त जे आहे आपली सेवा, आपली साधना, आपलं नाम जप करताना आपण आपल्या परीनं बेस्ट करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, है ना. आपली सेवा आपण पूर्णतः अशा प्रकारे करायला पाहिजे की ज्यानं भगवंत संतुष्ट होतील, भगवंत त्याच्याकडे आकर्षित होतील. जसं लोण्यासारखं, लोण्याचे 2 गुण असतात. लोण्याचे 2 गुण असतात. एक असते त्याचं शुभ्रता, व्हाईट, प्युअर व्हाईट, है ना. आणि दुसरं असते त्याचं कोमलता. तसंच भगवंत जे आहेत, आपण आपलं जे चरित्र आणि आपली सेवा, आपली भक्ती, याच्यामध्ये 2 गुण आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपण. एक म्हणजे शुभ्रता, म्हणजे प्युरिटी. आपण जे भक्ती करतो, आपण जे भगवंताचं नामस्मरण करतो, जी सेवा करतो, त्यामध्ये प्युरिटी, शुद्धता, है ना. का आपली सेवेमध्ये दुसरे उद्देश मिक्स आहेत का? आपण अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावर्तम. भक्ती जी आहे अन्य अभिलाषिता शून्यम. जनरली कोणी पण सेवा करते तर त्याच्यापासून काहीतरी त्याला पाहिजे असते, काहीतरी लाभ पाहिजे असते, है ना. ज्या क्षणी आपल्याला भगवंताच्या सेवेपासून, भगवंताच्या पूजा अर्चनेपासून, भगवंताच्या नामस्मरणापासून आपल्याला काहीतरी त्यामधून प्राप्त करण्याची इच्छा असेल, तर लगेच त्यामध्ये मिश्रण झालं, त्यामध्ये मिश्रण झालं. अशा सेवेनं भगवंतांना पूर्ण संतुष्टी भेटत नाही, पूर्ण आनंद होत नाही. आपल्या जीवनात आपण पाहतो, कोणी जर मित्र असेल, कोणी असेल आपला संबंधी, पण त्याला जर आपल्याकडून काही अभिलाषा असेल, काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा असेल, तर मग त्यानं केलेल्या कार्यावर पण शंका येईल की अरे का करत आहे. कोणा काही आपल्याला दिलं पण रिटर्नमध्ये त्याला काही प्राप्त करण्याची इच्छा असेल तर आपल्याला शंका येईल ना, अरे आजपर्यंत कधी विचारलं नाही, आज का विचारत आहे. त्यामध्ये मिश्रण येते. तसंच भगवंताची जी आपण सेवा करतो, तर त्या सेवेला शुभ्र, जसं लोण्यासारखं शुभ्र असायला पाहिजे, लोण्यासारखं प्युअर असायला पाहिजे, तर मग भगवंत त्याकडे आकर्षित होतात. अशा सेवेकडे भगवंत आकर्षित होतात. असं नाही की भगवंताला लोणीच आवडत होतं, कारण की
जी सेवा गोपीच करत होते त्यामध्ये त्याची शुद्धता होती, प्युरिटी होती. कामगंधहीन त्यांचं प्रेम जे होतं भगवंताप्रतीचं, त्यामध्ये थोड्याही प्रकारचं सेल्फिशनेस नव्हती. काम आणि प्रेमाची व्याख्या तशीच आहे. आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या धरे कामना अँड कृष्णेंद्रिय प्रीतिवांच्या धरे प्रेमना. जेव्हा आपल्या इंद्रियाला आपण संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू त्याला काम वासना म्हणतात, त्याला म्हणतात कामना. पण भगवान श्रीकृष्णाच्या इंद्रियाला संतुष्टीची आपण अभिलाषा करू त्याला म्हणतात प्रेम. खरं तर प्रेम शब्द फक्त भगवान श्रीकृष्णासोबतच वापरू शकतो. भौतिक जगामध्ये प्रेम शब्द वापरताच येत नाही. प्रेमाची व्याख्याच आहे की भगवान श्रीकृष्णाच्या इंद्रियांना संतुष्टी देण्यासाठी सदैव अविरत राहणं, त्याला प्रेम म्हणतात. कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरे प्रेमना. तर थोड्याही प्रकारचं स्वतःच्या इंद्रियांना संतुष्टी देण्याची त्याच्यामध्ये बिलकुल इच्छा नाही. म्हणून गोपींची जे काही कार्य करत आहेत ते लोण्यासारखं शुद्ध प्रेम आहे ते. तसंच आपली सेवा, आपली भक्ती जी असते त्याच्यामध्ये आपण त्या लोण्यासारखं शुभ्रता, प्युरिटी आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या इंद्रियावर आपण, म्हणून ती जोपर्यंत आपण आपल्या इंद्रियावर संयम प्राप्त करत नाही है ना. प्रभुपाद हमेशा म्हणायचे तर की सहजियाच खूप 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 क्रोधित व्हायचे प्रभुपाद सहजियांवर. सहजिया आपण कृष्ण भक्त आहेत, पण त्यांची कल्पना काय आहे, त्यांची कल्पना आहे की आपण सगळ्या काही गोष्टी भौतिक इंद्रिय सर्व इंद्रियांचं मनसोक्त बिना कोणत्याही नियमाचं पालन न करता इंद्रिय भोग करू शकतो आपण आणि सोबत भक्ती पण करू शकतो, अशी त्यांची कल्पना आहे. अशी त्यांची कल्पना आहे. म्हणून त्यांना सहजी आज प्रभुपाद म्हणायचे. तर सहज घेतात भक्ती, सगळं काही चालते आहे ना. आणि त्याच्यासाठी कृष्णाचं पण उदाहरण देतात की बाबा कृष्ण जे आहेत, कृष्ण गोपींसोबत लीला करत होते म्हणून मुलं आणि मुली, पुरुष आणि स्त्री त्यांच्यामध्ये पण व्यभिचार झाले. त्याचं भक्तीच्या नावाखाली इंद्रियांचा संयम नसेल तर अशा प्रकारे मिश्रण भक्तीमध्ये येते. तर म्हणून नरोत्तमदास ठाकूर म्हणतात की जोपर्यंत विषय छाडिया, जोपर्यंत विषय सोडणार नाही आपण, तोपर्यंत आपल्याला ॲक्च्युली वृंदावनामध्ये रुची येणार नाही, वृंदावनमध्ये प्रवेश भेटणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा जो पहिली सुरुवात होते, भागवतामध्ये पोहोचायच्या आधी, भागवताच्या 10व्या स्कंदाच्या मध्ये पोहोचायच्या आधी पहिले भगवद्गीता आहे. भगवद्गीता पहिली पायरी आहे. भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्येच मनाचं नियंत्रणावर वर्णन केलेलं आहे. कशा प्रकारे आपण इंद्रियाचा संयम करायला पाहिजे याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून भगवद्गीता आधी शिकायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण स्वतःचा संयम करणं, भगवंत कोण आहे ते समजणं, भगवंताची भक्ती कशी करायला पाहिजे ते समजणं, आपल्याला आणि भगवंताचा शाश्वत काय समजणं आहे ते समजणं. भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये, अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. तर पहिले भगवद्गीतेमध्ये भगवंत स्पष्ट करतात की मी जे आहे सर्वांचा स्वामी आहे, प्रभू, सर्व काही माझ्यापासून येत आहे. अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां. जो कोणी या निर्णयापर्यंत येतो, इति मत्वा, मत्वा म्हणजे निर्णय. जर कोणाला स्पष्टपणे क्लॅरिटी आली की भगवान श्रीकृष्ण हे सगळ्याचे स्रोत आहेत, हेच निर्माते आहेत, हेच क्रिएशन, मेंटेनन्स अँड डिस्ट्रक्शन सर्व त्यांच्या अधिपत्याखाली होते, हे सर्वांचे स्वामी आहेत, हे जर कन्फ्युजन नसेल कोणाच्या मनामध्ये, अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम, असा व्यक्ती लगेच भगवंताचं भजन करण्यासाठी येतो. भजन म्हणजे भगवंताची सेवा आणि नामस्मरण करण्यासाठी येतो. बुधा भाव समन्विता, याला म्हणतात बुधा, म्हणजे हा खरा बुद्धिमान व्यक्ती, नॉलेजेबल पर्सन.
आणि तो भक्ती मग कशी करतो, नुसतीच दिखाव्याची भक्ती नाही करत, बहुधा भाव समन्विता, म्हणजे पूर्ण हृदयानं भक्ती करायला घेतो है ना. जर आपण भक्ती करत असू पण आपलं हृदय त्यामध्ये ओतलेलं नसेल, आपण है ना वरवरची करत असू, तर कदाचित म्हणजे अजून आपल्याला स्पष्ट नाही झालेलं आहे आपलं कन्व्हिक्शन भगवान श्रीकृष्ण हे परम 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 ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान, तर याची अजून आपल्याला तेवढं कन्व्हिक्शन स्ट्रॉंग नाही आलेलं आहे. तशा प्रकारे भगवद्गीतेचं जेव्हा आपण अध्ययन करू, जेव्हा भगवान श्रीकृष्ण कोण आहे स्पष्ट होते. त्यानंतर भगवंताच्या भागवतमच्या लीलांमध्ये प्रवेश. भागवतमच्या लीलांमध्ये पण कशा प्रकारे पहिल्या 2 स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे पूर्ण क्रिएशन भगवंतापासून येते. नंतर भगवंताचे वेगवेगळे अवतार कसे भगवंतापासून येतात, भगवान श्रीकृष्णापासून येतात, आणि कशा प्रकारे वेगवेगळ्या अवतारामध्ये भगवंत लीला करतात. या सगळ्यांचं वर्णन ऐकल्यानंतर आपल्याला स्पष्ट होते की भगवान श्रीकृष्ण हे साधारण पुरुष नाही आहेत, ते भगवंत आहेत, भगवंत आहेत, साक्षात भगवंत आहेत. नाही तर आपली स्वाभाविक दृष्टी असते, आपण सगळ्याला मनुष्य दृष्टीनं पाहतो, मनुष्य दृष्टीनं पाहतो. राईट. आपल्या त्रुटी, आपले लिमिटेशन्स आपण भगवंतावर लावतो, आपले नियम भगवंतावर लावतो. यार भगवंतानं असं का करायला पाहिजे, भगवंतानं असं का करायला पाहिजे. राईट. तर भगवंत हे नियम बनविणारे आहेत, तर त्यांच्यावर कुठून नियम लागणार आहे. जो व्यक्ती नियम बनवत आहे त्याच्यावर तर नियम लागत नाही. तर अशा प्रकारे जेव्हा आपण अध्ययन करू त्यावेळेस आपण भगवान श्रीकृष्णांना समजू शकतो आणि मग या लीलांचा आस्वाद करू शकतो. त्यानंतर एकदा कृष्ण भगवंत आणि सगळे गोपा फ्रेंड्स यमुनेच्या काठी खेळत होते, आणि खेळत असताना त्यांनी काय केलं, माती खाल्ली. माती खाल्ल्यानंतर सगळ्या गोपा फ्रेंड्सनी, त्यांच्या मित्रांनी घरी आले आणि यशोदेला कंप्लेंट केली. यशोदेला कंप्लेंट केली की म्हणे की कृष्णानं आज काय केलं माहित आहे, माती खाल्ली. तर यशोदेला काळजी वाटली की अरे कृष्णानं आज माती खाल्ली, माती खाणं तर योग्य नाही ना. तर यशोदा जी आहे कृष्णाला विचारते, कस्मात मृतम अदांतात्मन भवान भिक्षितवान रह. यशोदा विचारत आहे कृष्णाला, अरे अदांतात्मन, तुला स्वतःच्या इंद्रियावर संयमच नाही आहे. यशोदा कृष्णाला म्हणते, अदांतात्मन, तुला स्वतःच्या इंद्रियावर संयमच नाही आहे, एकदम चपल आहेस. एकांतामध्ये गेल्यानंतर कस्मात का भक्षितवान रह, कस्मात मृतम भक्षितवान, अरे का तुम्ही एकांतामध्ये गेल्यानंतर माती खाल्लीस म्हणून. तर कृष्ण म्हणतात की नाहम भक्षितवान अंब. कृष्ण म्हणतात की नाहम भक्षितवान अंब, माते मी हे नाही खाल्लेली आहे. यशोदा म्हणते की वदंती ताव का हे ते, अरे पण तुझे जे मित्र आहेत ते तर म्हणत आहेत की तू खाल्ली म्हणून. तर कृष्ण म्हणतात सर्वे मिथ्याभिशंसिनी, सगळे खोटे बोलत आहेत, सगळे खोटं बोलत आहेत म्हणे. तर यशोदा म्हणते मग अरे कुमारास्ते अग्रजोप्यव्यम, अरे तुझा अग्रज बलराम पण म्हणत आहे. ठीक आहे ते मुलं खोटं बोलत असेल, पण बलराम पण म्हणत आहे की तू माती खाल्ली वाली. तर कृष्ण म्हणतात की ते पण त्याच्यासोबतच साथ देत आहे, कारण की आज हारले ते. तर मग कृष्ण म्हणतात की ओके, जर तुम्हाला शंका असेल यती सत्य की रस्तरही, जर खरंच त्यांची वाणी सत्य असेल, जर ते खरंच बोलत असतील, समक्षम पश्य मे मुखम, स्वतःहून बघ माझ्या मुखामध्ये काय आहे ते, चेक करून घे ना, शंका कशाला. तर कृष्ण असं म्हणतात. तर कृष्ण जे आहेत परम सत्य आहेत,
आणि ते ते खोटं बोलत आहेत. तर आचार्य बरेच वर्णन करतात की भगवंत बोलत आहे ते खोटं बोलत आहे की खरं बोलत आहे. काय करत आहेत? खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे? खरं बोलत आहेत. काही भगवंत बोलतात तेच खरं आहे. परम सत्याच्या मुखातून जे निघालं तेच सत्य आहे. आणि अजून भगवंत म्हणतात की मी माती खाल्लेली नाही. अरे माती खाण्यासाठी बाहेरून काहीतरी टाकावं लागते. तर आधीच सगळं विश्व भगवंताच्या पोटामध्ये आहे. सगळं ब्रह्माजी म्हणतात की सगळं विश्व भगवंताच्या पोटामध्ये आहे, तर मग बाहेरून टाकायचा काय प्रश्न आला? अजून दुसरं काही घेतलं तर आपण काही खाल्लं म्हणतो. ते भगवंताचीच शक्ती आहे. भगवंताची शक्ती आहे. तर नाहम भक्षितवान आंब, ते यशोदेला म्हणे की तुम्हीच बघा. तर यशोदेने जेव्हा कृष्णाच्या त्या छोट्याशा तोंडामध्ये बघत होती, मुखामध्ये बघत होती, त्या छोट्याशा मुखामध्ये तिला पूर्ण विश्व दिसायला लागलं. सगळं विश्व दिसायला लागलं. असं नाही की तोंड मोठं झालं होतं, नाही की विश्व छोटं झालं होतं, नाही की स्क्रॉल करत होती, है ना. असं नाही की झूम इन झूम आउट. पण त्या छोट्याशा मुखामध्ये तिला पूर्ण विश्व दिसायला लागलं. तर आणि त्या विश्वामध्ये बघत बघत असताना तिला पृथ्वी दिसली. पृथ्वीवर वृंदावन दिसलं. वृंदावनामध्ये गोकुळ दिसलं. आणि गोकुळमध्ये तिला कृष्ण दिसले तर, आणि तिला स्वतः दिसली त्या कृष्णाच्या तोंडामध्ये बघताना. तिनं स्वतःला बघितलं कृष्णाच्या तोंडामध्ये बघताना गोकुळमध्ये. तिला तर चक्करच यायला लागली. तिच्या लक्षात येईल तरी की अरे काय बघत आहे मी. तिला वाटलं की मी झोपीत तर नाहीये, की मी कोणतं स्वप्न बघत आहे, काय भ्रम उत्पन्न झालेला आहे मला असा. पण तिच्या ते मनामध्ये किंचित पण आलेलं नाही की अरे की कृष्ण हे भगवंत आहे. ते गोपींचं प्रेम आहे, यशोदेचं प्रेम आहे. जरी भगवंत ऐश्वर्य प्रकट करतात तरी त्या ऐश्वर्याचा वृंदावनातील ब्रजवासींवर परिणाम होत नाही. जेव्हा भगवंतांनी विश्वरूप अर्जुनाला दाखविलं, हा फरक आहे बाहेर चे भक्त आणि व्रजवासीच. काय एवढं व्रजवासींचं गुणगान केलं जाते भक्तांमध्ये पण. भक्त तर महानच आहेत, पण त्या भक्तांमध्ये पण व्रजभक्ती ही अजून श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? कारण की अर्जुन भगवंताचे महान भक्त होते. भगवंताचे महान भक्त होते. पण जेव्हा भगवंतांनी आपलं विश्वरूप दाखविलं अर्जुनाला, तर अर्जुन काय म्हणतो? अर्जुन तर त्याचे पूर्ण हातपाय कापत होते आणि तो म्हणत होता की हे जे पूर्ण विश्वरूप आहे हे तुम्ही माझ्या डोळ्यापासून बाजूला करा, मला हे बघणं शक्य होत नाहीये. काही भगवंताचे हे रूप पाहिल्यानंतर भगवंताला ते प्रणाम करायला लागले, दंडवत करायला लागले आणि माफी मागायला लागले की सर्व बाजूनी मी तुम्हाला दंडवत करतो. जे काय माझ्या चुका झाल्या त्या, कधी मी तुम्हाला कृष्ण समजून कधी कधी जोक करायचे, तर मित्र होते ना अर्जुन, हे कृष्णाचे मित्र होते. तर अर्जुन कधी कधी जोक करायचे तर म्हणायचे कृष्णाला की खूपच सत्यवान आहेस तू. कृष्णाला म्हणायचे की तुम्ही खूपच सत्यवान आहात. म्हणजे खोटं बोलता. अशा प्रकारे अर्जुन म्हणायचे. तर ते सगळं आठवलं अर्जुनाला, माफी मागायला लागले की अरे सहज कधी कधी असं प्रेमामध्ये मी तुम्हाला कधी कधी उलट बोललेलं आहे, तर त्यासाठी माफी मागा. तर हा परिणाम झाला अर्जुनावर जेव्हा अर्जुनाने विश्वरूप बघितलं. जेव्हा ऐश्वर्याचं प्रकटीकरण होते त्यावेळेस प्रेम शिथिल होते. अर्जुनाचं जे साख्य भावामधलं प्रेम आहे भगवंताचं, ते इमिजिएटली त्याचं परिवर्तन झालं दास्य भावामध्ये परिवर्तन. पण व्रजभूमीमध्ये तसं होत नाही. व्रजभूमीमध्ये भगवंतांनी यशोदेला पण विश्वरूप दाखविलं आपल्या तोंडामध्ये. पण ते बघितल्यानंतर तिच्या मनात हा भाव आला नाही की अरे की भगवंत आहे ते आता तर मी यांना दंडवत करायला पाहिजे, प्रणाम करायला पाहिजे, पूजा करायला पाहिजे. उलट तिच्या मनात आलं की अरे कृष्ण जे आहेत त्यांना काहीतरी झालं वाटते. अरे तर या ऐश्वर्याचा परिणाम त्यांच्या प्रेमावर थोडा पण होत नाही. ते हे व्रजभूमीचं विशिष्टता आहे. अशा प्रकारे ही जेव्हा लीला सांगितली तेव्हा परीक्षित महाराजांना प्रश्न पडला की अरे हे नंद आणि यशोदा कोण आहेत? कारण की
देवकी आणि वसुदेव त्यांना कृष्ण, त्यांचा मुलगा म्हणून कृष्णाचा जन्म घेतला, पण त्यांना हे सौभाग्य भेटलं नाही. कृष्णाच्या बाललीलेचा आनंद घेण्याचं सौभाग्य देवकी आणि वसुदेवांना भेटलं नाही आहे, पण नंद आणि यशोदांना भेटलं. तर ते प्रश्न विचारतात, नंद किमकरोत् ब्राह्मण श्रेय एव महोदय यशोदाच महाभागा पपो यस्यास्तनम हरी. अरे नंद आणि यशोदेनं असं काय केलं होतं की कृष्ण भगवान त्यांचे पुत्र झाले तर आणि त्यांचं स्तनपान केलं यशोदेचं. हे सौभाग्य तरी वसुदेव आणि देवकीला पण भेटलं नाही, त्यांना पण भेटलं नाहीये. तर सुखदेव गोस्वामी म्हणतात की सांगतात की हे द्रोण, यशोदा आणि नंद महाराज मागच्या जन्मामध्ये कोण होते. ते म्हणतात की हे द्रोण नावाचे वसू होते, नंद महाराज, आणि धरा नावाची त्यांची पत्नी. हरे कृष्ण. तर धरा नावाची पत्नी होती. खूप जरुरी आहे कारण की अजून कथा चालूच झाली नाही. तर धरा नावाची पत्नी होती. तर त्या दोघांनी ब्रह्माजीनं संतुष्ट केल्यानंतर ब्रह्माजींकडून त्यांनी वर मागितला की आम्हाला जे आहे कृष्ण भगवंत जे आहेत आमचे पुत्र म्हणून प्राप्त व्हावं. तर ब्रह्माजींनी त्यांना वर प्रदान केला आणि त्यांच्या कृपेमुळे ते नंद आणि यशोदा झाले तर, आणि त्यांना इथं कृष्ण हे पुत्र म्हणून प्राप्त झाले तर. सुखदेव गोस्वामींनी असं सांगितलं. पण परीक्षित महाराज संतुष्ट नव्हते. भागवतामध्ये बऱ्याच जागी आपल्याला आचार्यांच्या वाणीतून टीकेतून बघावं लागते, त्यावेळेस कळते काय व्हायला ते, नाही तर काय व्हायला ते कळतच नाहीये. तर इथे सुखदेव गोस्वामींनी हे सांगितलं की ते आधी द्रोण होते आणि धरा होते. ब्रह्माजीने त्यांना आशीर्वाद दिला म्हणून ते नंद आणि यशोदा झालेत आणि त्यांना कृष्ण म्हणून पुत्र आले. पण त्यावेळेस परीक्षित महाराज संतुष्ट नव्हते, कारण हे पूर्ण स्पष्टीकरण नव्हतं. तर म्हणून ते स्पष्ट करण्यासाठी सुखदेव गोस्वामी हे दामोदर लीलेचं वर्णन करतात. आणि त्यानंतर म्हणतात, नेमं विरिंचो न भवो न श्री अप्यंग संश्रया प्रसादम लेभिरे गोपी यत्तत् प्राप विमुक्तिदात. भगवान श्रीकृष्णांनी जी यशोदेवर कृपा केली, नेमम विरिंचो, ही कृपा इवन ब्रह्माजीवर नाही झाली, न भवो, न शिवजीवर झालेली आहे, न श्री अप्यांग संश्रयात. श्री म्हणजे लक्ष्मी. जी भगवान श्रीकृष्णांनी यशोदेवर कृपा केली ती लक्ष्मीवर पण कृपा नाही प्राप्त झालेली. प्रसादम लेभिरे गोपी, पण ही जी वृंदावनातील गोपी आहे यशोदा, तिच्यावर भगवान श्रीकृष्णांनी एवढी कृपा केली. यत्तत् प्राप विमुक्तिदात, ते भगवान श्रीकृष्ण त्यांचे पुत्र म्हणून प्राप्त झालेले आहेत. या श्लोकामध्ये ते सुखदेव गोस्वामी स्पष्ट करत आहेत, अरे ब्रह्माजींवर जी कृपा नाही झालेली आहे ती यशोदेला प्राप्त झालेली आहे, तर मग ब्रह्माजीच्या आशीर्वादाने धरा आणि यशोदा बनणार का? लक्षात ना, जी कृपा ब्रह्माजीवर नाही झाली ती यशोदेवर झालेली आहे, तर मग ब्रह्माजीच्या आशीर्वादानं द्रोण आणि धराला यशोदेचं पद बनणार का? नाही ना, लॉजिकल वाटत नाही. तर म्हणून ही स्पष्ट करण्यासाठी सांगितलं की यशोदा आणि नंद हे भगवंताचे शाश्वत पार्षद आहेत. भगवंत जेव्हा इथे येतात त्यावेळेस आपल्या सर्व पार्षदांसोबत येतात. असं नाही की नंद आणि यशोदा हे काही साधना करून भक्त बनले तर नंतर त्यांनी ते पद प्राप्त केलं. ते भगवंताचे शाश्वत आई वडील आहेत. भगवत धामामध्ये जेव्हा भगवंत इथे येतात तेव्हा भगवंत आपल्यासोबत आपलं धाम घेऊन येतात, आपले पार्षद घेऊन येतात आणि इथं जणू काही एक ड्रामा रचवितात आहे ना. तर तशा प्रकारे नंद आणि यशोदा जे भगवंताचे शाश्वत पार्षद आहेत हे स्पष्ट करण्यासाठी भगवंतांनी सुखदेव गोस्वामींनी या लीलेचं वर्णन चालू केलं. म्हणून हे सांगण्यासाठी सरळ चालू करतात की एकदा गृहदासीषु यशोदानंद गेहिनी कर्मांतर नियुक्तासु निर्ममंथ स्वयं दधी. एकदा गृहदासीषु, एक दिवस
म्हणजे तो दिवाळीचा दिवस होता. यशोदेने सगळ्या आपल्या दासींना वेगवेगळ्या कामामध्ये लावलं होतं. कशासाठी? दुसऱ्या दिवशी होते इंद्रपूजा है ना. गोवर्धन पूजा नंतर चालू झाली, आधी इंद्रपूजा होती. तर इंद्रपूजेच्या सर्व तयारी करण्यासाठी सगळ्या दासींना यशोदेने सेवेमध्ये लावलं होतं आणि स्वतः तिनं दही मंथन करण्यासाठी घेतलं होतं. का? कारण की खूप जणांची कंप्लेंट येत होती की अरे कृष्ण जे आहे तर लोणी चोरत आहे, तर लोणी चोरत आहे, लोणी चोरत आहे. तर यशोदेने विचार केला की या दासी बराबर काम करत नाही आहे, म्हणून मी स्वतःच करते. म्हणून तिनं स्वतःच करण्यासाठी हातामध्ये घेतलं मंथन करण्यासाठी. एकदा ग्रहदासेषु. आणि मंथन करत असताना ती काय करत होती? भगवंताचं लीलाचं स्मरण करत होती. भगवंतानी जे लहानपणी ज्या लीला केल्या, आधीच लहान आहे तर तिच्या आधी पण ज्या लीला केल्या लहानपणीच्या ज्या लीला केलेल्या आहेत त्यांनी यानी यानी ह्या गीतानी तद्बालचरितानी च, भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं स्मरण करत होती ती. आणि स्मरण करत होती आणि त्याचं काय करत होती? गायन करत होती, गात होती ते. आणि हाताने काय करत होती? मंथन करत होती. तर अशा प्रकारे काया वाचा मनसा. तर प्रभुपाद या तात्पर्यामध्ये लिहितात की खरा संन्यासचा अर्थ असतो, संन्यासी जेव्हा कोणी पण संन्यास घेते त्यावेळेस त्याच्या हातामध्ये त्रिदंडी संन्यास म्हणतात. तर त्रिदंडी म्हणजे त्याचे तीन दंड कशासाठी असतात? काया वाचा मनसा. शरीराने भगवंताची सेवा करणार, वाणीने भगवंताची सेवा करणार, मनाने भगवंताची सेवा करणार. जर काया वाचा मनसा भगवंताची सेवा करत असेल तर तो त्रिदंडी संन्यासी आहे. आणि प्रभुपाद या तात्पर्यामध्ये सांगतात की यशोदा जी आहे आपल्या हाताने भगवंतासाठी माखन बनवत होती, लोणी बनवत होती, मनाने भगवंताच्या लीलांचं स्मरण करत होती आणि वाणीने त्यांच्या लीलांचं गायन करत होती. अशा प्रकारे खरी संन्यासी ती आहे असं प्रभुपाद म्हणतात. म्हणजे प्रत्येक जण पूर्ण वेळ काया वाचा मनसा भगवंताच्या सेवेमध्ये रत राहणं हेच खरं परफेक्शन आहे जीवनाचं. यशोदा जेव्हा ती गात होती भगवंताचं, सर्व गोपींचं आणि सगळ्या वृंदावनाचं हे लक्षण आहे. पूर्ण घर काम करत असताना, गोपी झाडू लोट करत असताना, लहान मुलांना झोपवत असताना, स्वयंपाक करत असताना सदैव काय करायचं आता? कृष्णांच्या लीलांचं वर्णन करायचं आता, त्याचं स्मरण करायचं, त्याचं गायन करायचं आता. गोविंद दामोदर माधवेती, सदैव भगवंताच्या नावाचं कीर्तन करायचं आता. जे गोपी करत होती ते आपण पण करू शकतो है ना. आपण पण करू शकतो. जेव्हा आपण स्वयंपाक करतो, 1.5-2 घंटा तर जाते स्वयंपाकाला, तेव्हा आपण भगवंताचं कीर्तन लावू शकतो. जेव्हा आपण काही पण सेवा करत आहे, भक्त जेव्हा इव्हन स्नान करत असेल तेव्हा आपण लेक्चर लावतात. अरे तर जे काही कार्य करत असो आपण, येन केन प्रकारेन मन कृष्ण निवेशयेत. जे काही आपण करत असो, बरेच जण म्हणतात की वेळ नाही. आता वेळ कशाला पाहिजे त्याच्यासाठी? जे काही करत असो त्याच्यामध्येच कृष्णाला जोडा. अरे जेवण करताना पण ऐकू शकतो. जेव्हा मी जॉब करत होतो, बेसमध्ये होतो LNTमध्ये, तर त्यावेळेस जे आहे तर भागवतम वाचण्यासाठीचा वेळेचा हा प्रश्न असतो ना हमेशा, वेळ. ते एक सुंदर आयडिया आली. आपण जेवताना तर काहीच करत नाही, जेवताना तेवढा तर वेळ काढणारच झालो काही पण झालं तरी है ना. तर त्यावेळेस बाजूला पुस्तक घेऊन आपण जर एक घास खाल्ला वाचत बसलं तरी होऊन जाते. तर अशा प्रकारे येन केन प्रकारेन मन कृष्ण निवेशयेत. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत भगवंताचं कीर्तन किंवा भगवंताचं लेक्चर काही ना काही कानामध्ये, कानं तर उघडेच असतात बाय द वे, कानं तर उघडेच असतात, हातानं काही पण करत असो. आणि हे ब्रजवासींचं विशेष लक्षण आहे. तर सदैव ते भगवंताचं कीर्तन वाणीमध्ये आणि श्रवण आणि स्मरण सदैव करत राहतात. तर यशोदा जी आहे ज्यावेळेस ती मंथन करत असताना तोंडाने भगवंताच्या लीलांचं वर्णन करत होती, म्हणजे कीर्तन करत होती, भगवंताचं नामस्मरण करत होती. आणि करत असताना हाताच्या कंगण्याचा आवाज येत होता, म्हणजे जणू काही करताल सोबत वाचत होते. आणि ज्यावेळेस कीर्तन होते, भगवंताचं नाव घेतल्या जाते, तेव्हा भगवंता त्यांच्याकडे सहजरित्या आकृष्ट होता. भगवंत बाजूच्या रूममध्ये झोपले होते, भगवंत उठलेत मग
भगवंत उठलेत आणि बघितलं की कुठून आवाज येत आहे, कुठून आवाज येत आहे बघितलं. तर आपण पण भगवंताचं नामस्मरण घेतो तेव्हा भगवंताचं लक्ष आपल्याकडे येते. ततस्तद विषयामती, भागवतम मध्ये सांगितलेलं आहे. ततस्तद विषयामती म्हणजे भगवंताचं मन जे आहे त्या व्यक्तीकडे जाते जो भगवंताचं नाव घेतो. आपण पण कोणाचं नाव घेतलं तर त्याचं आपलं लक्ष जाते त्याच्याकडे. कोणी आपलं नाव घेतलं की इमिजिएटली पाहतो कोण आपलं नाव घेतलं. तसंच भगवंत आहे, भगवंत पण व्यक्ती आहेत. आपण भगवंताचं नाव घेऊ तर भगवंत पण आपल्याकडे पाहतात की अरे कोण नाव घेत आहे माझं. ततस्तद विषयामती, भगवंताचं जर अटेन्शन घ्यायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल, आपल्याला भगवंताचं नाव घ्यावं लागेल, आपल्याला मंत्राचा जप करावा लागेल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ते इमिजिएटली भगवंताचं अटेन्शन जातं की कोण माझं नाव घेत आहे. ततस्तद विषयामती. तर कृष्ण जे उठले तर आणि लगे यशोदेकडे आले तर त्या रूममध्ये आल्यानंतर त्यांनी बघितलं की यशोदा बिझी होती आपल्या मंथन करण्यामध्ये. ताम स्तन्य काम असाध्य. पण कृष्णाला जे आहे, कृष्ण जे आहेत त्यांना काय होती, स्तन्य काम, त्यांना दूध पिण्याची इच्छा होती. ऍक्च्युली या लीलेमध्ये जे मनुष्यामध्ये दोष असतात, जे मनुष्यामध्ये दोष असतात तेच जे भगवंतामध्ये गुण होतात. काम वासना हा दोष आहे, कशाची पण इच्छा करणं ही दोष आहे. पण इथं भगवंताने विचारलं स्तन्य काम, भगवंत पण दूध पिण्याची इच्छा करत आहेत. भगवंत पण दूध पिण्याची इच्छा करत आहेत. तर भगवंत जे आहेत यशोदेला पाहतात की तिथे मंथन करत आहे तर हळूच मागून मिठी मारतात. आणि नंतर मग तरी पण यशोदा आपल्या कामामध्ये मग्न असते तर काय करतं, आपल्या एका हातानं मंथनी जी आहे, रई जी आहे तिला पकडतात आणि हळूच यशोदेच्या मांडीवर बसतात. तर भगवंत यशोदा जी आहे कृष्णाला दूध पाजवायला चालू करते. तर यशोदेचं दूध म्हणजे यशोदेचं कृष्णाप्रती असलेलं प्रेम. आणि भगवंत जे आहे स्तन्य काम जेव्हा म्हणलेलं आहे, ऍक्च्युली भगवंत जे आहे भक्तांच्या प्रेमाचे हे असतात, आतुर असतात. भगवंताला भौतिक गोष्टीची काही अभिलाषा नाही ऍक्च्युली, काही सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. पण त्यांना काय पाहिजे आहे तर प्रेमानं अर्पण केलेल्या गोष्टी पाहिजे आहेत. ते भगवंत त्यामधून प्रेम ग्रहण करतात. ते एक श्लोक येतो त्यामध्ये सांगितलेलं आहे की वस्तू महत्वाच्या नाही येतात, त्या वस्तूच्या मागचा भाव महत्वाचा आहे. काही भगवंत ते वस्तू ग्रहण करत नाहीत, त्या मागचा भाव ग्रहण करतात. एक गोपी जेव्हा कृष्णाला भेटायला जात असते तेव्हा सुंदरपैकी हार बनविते आणि हार बनविल्यानंतर जेव्हा कृष्णाला भेटायला जात असते तेव्हा हार तिचा पडतो आणि चिखलामध्ये पडतो, त्याला खिचड लागलेला असते. ते तसाच हार घेऊन कृष्णाकडे जाते. तर त्यावेळेस म्हणतात की भगवंत जे आहेत ते वस्तू पाहत नाहीत, ते त्या वस्तूच्या मागचा भाव पाहतात. म्हणून इथं भगवंत जे आहेत यशोदेचं जे भगवंताचं प्रति जे प्रेम आहे त्या प्रेमाची वासना करतात, कामना करतात. स्तन्य काम मासाद्य. तर जेव्हा यशोदाची दूध पाजवत असते कृष्ण जे आहेत लोणी दुसरीकडून घेऊ नये म्हणून स्पेशल 8-9 लाख जे गायी होत्या नंद महाराजांच्या, त्या गायीमधून मोजक्या 8 गायी ज्या होत्या त्यांना सगळ्या गायींचं दूध जे असते ते वेगळ्या स्पेशल त्याच्यापासून दुधापासून गवत उत्पन्न करून या 8 गायीला दिल्या जायचं. त्यांना पद्मगंधा गायी म्हणायचे. आणि त्या 8 गायीपासून जे दूध प्राप्त होते त्या दुधापासून यशोदा जी आहे कृष्णासाठी पदार्थ बनवायचे, त्याच्यापासून लोणी बनायचे. हरे कृष्ण. तर असं जे दूध आहे ते बाजूला चुलीवर ठेवलं होतं, स्टोवर ठेवलं होतं. ते पण कशासाठी, कृष्णासाठीच ठेवलं होतं. आणि इकडे कृष्ण दूध पित होते आणि ते दूध उतू जायला लागलं. आता यशोदेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला, करायचं काय. इथं कृष्ण दूध पित आहेत आणि तिकडं चुलीवर ठेवलेले जे दूध आहे ते उतू जात आहे. दोन्ही पण कोणासाठी आहे, दोन्ही पण कृष्णासाठी आहे. तर प्रभुपाद या तात्पर्यामध्ये खूप सुंदर तात्पर्य देतात. कारण कधी कधी भक्तांना प्रश्न पडतो की हे करू की ते करू, ही सेवा करू की ती सेवा करू, अशा प्रकारे सेवा करू की तशा प्रकारे सेवा करू.
है ना. भक्ती करताना हे योग्य राहील की ते योग्य राहील, असं हमेशा भक्ताच्या मनामध्ये द्विधा उत्पन्न होते. ते या तात्पर्यामध्ये जाऊन वाचा कधी. तर प्रभुपाद सुंदर लिहितात की भक्ताच्या मनामध्ये अशा द्विधा उत्पन्न होत असेल, पण भगवंत त्यांच्या हृदयामध्ये असल्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करतात आणि त्याने भगवंत जे आहेत असा निर्णय घेऊ शकतात की ती अंततः भक्त जो आहे तो भगवंताच्या जवळ येईल. अंततः भक्त जो आहे भगवंताच्या जवळ येईल. ते यशोदा अशा प्रकारे विचार करत होती. यशोदा विचार करत होती की अरे आता जर दूध पित आहे, पण चुलीवरचं जर दूध उतू केलं तर पुन्हा दिवसासाठी दूध राहणार नाही. म्हणून यशोदेनं काय निर्णय घेतला, कृष्णाला बाजूला ठेवायचा निर्णय घेतला आणि दुधाला वाचायचं ठेवलं. पण कृष्णाची तशी इच्छा नव्हती. कृष्णाची तशी इच्छा नव्हती. तर कृष्णाला जेव्हा बाजूला ठेवलं आणि यशोदाचे दूध आणण्यासाठी वाचविण्यासाठी गेली की लगे कृष्ण जे आहेत संजात कोप, इमिजिएटली त्याला खूप राग आला. खूप राग आला. आणि राग आला की माणूस काय करते, पहिले तर कृष्ण म्हणतात नाही कामात संजायते क्रोध. भगवंतांनी सांगितलं भगवद्गीतेमध्ये जेवढा तीव्र काम वासना असेल तेवढी तीव्र क्रोध येतो. तर भगवंत म्हणतात की स्तन्य काम महासाध्य. तर भगवंताला लगेच काय आला, क्रोध आला. क्रोध आल्यानंतर भगवंत विचार करायला लागले की आता काहीतरी दंड द्यायला पाहिजे, की माझं इथं भूक लागली मला पण कोणी खाऊ घालत नाहीये. पूर्ण पोट भरलं पण नाही माझं, मला तसंच सोडून दिलेलं आहे. किती अपमान. या घरामध्ये काही व्हॅल्यू नाही मला. तर यशोदेला काहीतरी दंड द्यायला पाहिजे असा त्यांनी विचार केला. काहीतरी दंड द्यायला पाहिजे असा विचार केला. आणि बाजूला जे उखळाचं खलबत्त्याचा जो दगड असतो तो घेतला आणि त्यांनी त्या मटक्याला फोडायला केला. म्हणून म्हणतात की कामात संजायते क्रोध, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशात प्रणश्यते. आता कोणाला दंड देता येतं? ते दही पण कोणासाठी होतं? लोणी कृष्णासाठीच होतं, है ना. तर आपली गत अशी होती, आपण जेव्हा क्रोधामध्ये येतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण कोणा दुसऱ्याला दंड द्यायलो, आपल्याला वाटतं की आपण काहीतरी करायलो, पण आपल्यालाच हानी होतं. तर भगवंतांनी क्रोधामध्ये आले आणि त्यांनी त्या मटक्याला फोडलं. फोडताना तर खूप राग होता, जोरा होता, पण जसं मटकं फुटलं तसं भीती वाटायला लागली. इमिजिएटली भीती आली मनामध्ये, डोळ्यामधून अश्रू यायला लागले. तर हा पण दोष आहे, भीती है ना. काम दोष आहे, क्रोध दोष आहे, भीती दोष आहे. अरे पण हे सगळे जे दोष आहेत भगवंतामध्ये गुण बनतात. भगवंताच्या लीलेमध्ये ते ऑर्नामेंट बनतात, अलंकार बनतात. तर भीती उत्पन्न झाली त्यांच्या मनामध्ये. आता त्यांना लक्षात आलं की आता इथं थांबणं योग्य राहणार नाही. तर लगेच तिथून मग ते निघालेत बाहेर. तिथून निघालेत आणि बाजूच्या रूममध्ये गेलेत. ते तिथं शिक्यावर लोणी होतं, जुनं लोणी होतं. ते म्हणे की अरे मला दूध तर पाजलेलं नाही, तर पोट भरण्यासाठी मी आता हे जुनंच लोणी घेतो. तर वर जाऊन चढलेत आणि ते लोणी खायला लागले. तर लोणी खात होते आणि ते लोणी जे आहे खात पण होते आणि फेकत पण होते, म्हणजे की चांगलं नाही आहे. आणि सगळे माकडं सोबत आले, तर माकडांना भरत होते. आचार्य सांगतात की प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये भगवंतांनी माकडांचं तेवढं भरण पोषण नाही केलं, त्यांचं रेसिप्रिकेशन नाही केलं. तर म्हणून ते आता यावेळेस त्यांना एकदम प्रेमानं स्वतःच्या हातानं लोणी भरत होते. तिकडं माकडांसोबत ते लोणी खात होते. आणि त्यावेळेसच कृष्ण जे आहेत, यशोदा जी वापस आली जिथं मंथन होतं, चालू होतं. बघितलं तर सगळं दही इकडं तिकडं झालेलं आहे, सगळं दही पसरलेलं आहे. तर तिच्या लक्षात आलं की कोणाचं कारण? कृष्णाचंच कारण. काही कृष्ण तिथं दिसत नव्हते. आणि त्यांनी बघितलं की कृष्णाचे पावलं जे आहेत ते जात होते त्या बाजूच्या घरामध्ये. ते पण स्पष्ट होतं कोणं केलं आणि कुठं गेलेत. एवढं काही जास्त सायन्स लागत नव्हतं. तर हळूहळू कृष्णाच्या पावलांच्या मागे ती गेली आणि तिथं बघितलं तर कृष्ण जे आहेत माकडांसोबत सराउंडिंग तिथं बसलेले होते. कृष्ण जे आहेत, कृष्णाचे डोळे चपळ होते आणि चोरी केल्यानंतर व्यक्ती सतर्क असतं.
तर भगवंत पण सतर्क होते. त्यांनी बघितलं की माकडं जे आहेत, माकडांच्या डोळ्यामधून त्यांना यशोदा दिसली. काही माकडांनी मोठे डोळे केलेत, मागे यशोदा होती, हातामध्ये छडी होती. हातामध्ये छडी होती. आणि बघितल्यानंतर लगेच कृष्ण त्या उखळावरून, ज्या उखळावर ते बसले होते त्या उखळातून त्यांनी उडी मारली आणि ते पळायला लागलेत. आणि त्यावेळेस मग यशोदा पण त्यांच्या मागे लागली होती पळायला, पकडायला. हेच दृश्य बघितल्यानंतर शुकदेव गोस्वामींना प्रश्न पडला की अरे, जे कृष्ण जे आहेत, सगळे योगी, सगळे आपल्या इंद्रियांना संयम करून कृष्णाला आपल्या मनामध्ये ध्यान करण्यासाठी प्रयत्न करतात, ते कृष्ण ही गोपी जी आहे त्यांना पकडायचा प्रयत्न करत आहे. हे भक्तीची महानता आहे. जर कोणी बाकीच्या मार्गाने, कोणी कर्म मार्गाने किंवा ज्ञान मार्गाने किंवा योग मार्गाने जर कोणी कृष्णाला प्राप्त करण्याची इच्छा करत असेल तर कृष्ण प्राप्त होऊ शकत नाही. आणि कधी कधी वाटते लोकांना खूप तपस्या केली ना मग भगवंत प्राप्त होतात. काही जणांना वाटतं की खूप यज्ञ केलं तर त्यानं भगवंत प्राप्त होतात. कोण मोठाले व्रत केले त्यानं भगवंत प्राप्त होतात. मोठमोठे दान धर्म केले त्यानं भगवंत प्राप्त होतात. कोणा हिमालयामध्ये जाऊन अष्टांग योग केला त्यानं भगवंत प्राप्त होतात. परमात्मा आजूबाजूला दिसतात. पण भगवंत सांगतं की भक्त्याहम एकया ग्राह्य. भगवंत हे फक्त भक्तीनं प्राप्त होऊ शकतात. ना योगनं, ना तपस्येनं, ना दाननं, ना कर्मानं, ना धर्मानं कशानं प्राप्त होऊ शकत नाही. भगवंताला प्राप्त करायचं असेल तर फक्त भक्ती. आणि त्याचं उदाहरण म्हणजे गोपी, यशोदा आहे. आणि अशा प्रकारे जर भगवंतांना प्राप्त करायचं असेल की ज्यानं यशोदेनं कृष्णाला पण नियंत्रणामध्ये आणलं. बाकी पण भक्त आहेत, वैकुंठामध्ये पण भक्त आहेत, सगळे बाकीचे भक्त आहेत, पण भगवंत त्यांच्या नियंत्रणामध्ये येत नाहीत. ब्रजवासीचं स्पेशलता अशी आहे की भगवंत त्यांच्या नियंत्रणामध्ये येतात. हे त्यांची स्पेशालिटी आहे. तर यशोदेनं कृष्णाला पकडलं आणि कृष्णाला पकडल्यानंतर तिला ठरवलं की अरे आता तर दंड देणं गरजेचं आहे. तर मग त्याला बांधायचं ठरवलं. तर भगवंत जे आहे, भगवंतांना बांधण्यासाठी प्रयत्न करत होती ती. भगवंताला बांधण्यासाठी तिने रस्सी घेतली, दोरी घेतली आणि एका दोरीनं बांधायला गेली. ती दोरी जी आहे 2 बोटं कमी पडली. पुन्हा दुसरी दोरी घेतली, त्यानं बांधायला गेली, अजून 2 बोटं कमी पडली. तिसरी दोरी घेतली, तिनं बांधायला गेली, अजून 2 बोट कमी पडली. ते बघण्यामध्ये बाकीच्या गोपी पण आल्या, सगळेजण मदत करायला लागले त्यांना की आपापल्या घरातून दोरी आणून देऊ लागले. तर पण शेवटी 2 बोटं दोरी कमीच पडायची. 2 बोटं दोरी कमीच पडायची. ती सकाळी जी चालू झाली संध्याकाळपर्यंत गेलं. आणि यशोदा जी आहे ती पूर्णतः घामाघूम झाली होती. तिच्या डोक्यावरचे जे फूल होते ते पण खाली पडले. तर पूर्ण घामाघूम झाली. तिचा परिश्रम बघून भगवान श्रीकृष्णाच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली, कृपा उत्पन्न झाली. तर हा श्लोक जो आहे आता खूप महत्वाचा श्लोक आहे. स्वमातु स्विन्न गात्रा, सगळेजण माझ्या मागे म्हणा. स्वमातु स्विन्न गात्राया, स्वमातु स्विन्न गात्राया, विस्रस्त कबरस्रज, विस्रस्त कबरस्रज, दृष्ट्वा परिश्रमं कृष्ण, दृष्ट्वा परिश्रमं कृष्ण, कृपयासित स्ववंदने, कृपयासित स्ववंदने. स्वमातु स्विन्न गात्रया. आपल्या आईचं एवढं जी मेहनत बघितल्यानंतर, एवढं परिश्रम बघितल्यानंतर तर भगवंताच्या मनामध्ये कृपा उत्पन्न झाली. ते 2 बोट जे होते, ते 2 बोट जे आहेत, एक बोट म्हणजे आपलं परिश्रम. आपण भगवंतांना आपल्या परिश्रमानं बांधू शकत नाही, पण परिश्रम बघून भगवंतामध्ये कृपा उत्पन्न होते आणि आपल्या कृपेनेच भगवंत आपल्याला प्राप्त होतात. आपण भगवंताला त्यांच्या कृपेनेच प्राप्त करू शकतो. पण ती कृपा कधी उत्पन्न होते? ते ज्यावेळेस ते आपला परिश्रम पाहतात, है ना. प्रभुपाद एका तात्पर्यामध्ये लिहितात, इझी गोईंग लाईफ अँड ॲडव्हान्समेंट इन कृष्ण कॉन्शियसनेस कांट गो टुगेदर.
म्हणजे भक्तीमध्ये उन्नती आणि आरामदायक जीवन हे दोन्ही सोबत कधी जाणार नाही, दोन्ही कधी सोबत जाणार नाही. तर आपल्याला भक्तीमध्ये उन्नती करायची असेल तर आपल्याला पण भक्तीमध्ये परिश्रम करणं गरजेचं आहे. आपण भगवंताचं नामस्मरण करतो, आपण परिश्रम करतो का आपण भगवंताचं नाव घेण्यासाठी? भगवंताचं नाव घेताना ऐकण्याचा प्रयत्न करतो का? की इकडे टीव्ही चालू आहे आणि इकडे नाव चालू आहे आपलं, काही कान तर उघडे जायला, एक कान तिच्यासाठी एक कान इकडं. अरे आपण भगवंताचं नामस्मरण करतो तर जे काही ठरलेलं आहे, आपण 4 माळा 5 माळा 8 माळा 16 माळा जे काही नामस्मरण ठरलेलं आहे, रोज संध्याकाळी झोपायच्या आधी नक्की आठवेल की आजच्या माळा बाकी आहेत, तर आपण त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो का? की उद्यावर ढकललं? अरे हा परिश्रम आहे. सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो का आपण? त्याच्यासाठी प्रयत्न लागते, हा परिश्रम आहे. म्हणतात वेळ भेटत नाही. सकाळचा वेळ फ्री वेळ आहे, ना जॉब असते त्यावेळेस, ना दुसरं काहीच काम असते, काहीच नसते, तो फ्री वेळ आहे. यू कॅन क्रिएट टाइम, तुम्ही वेळ निर्माण करू शकता आपण जर सकाळी लवकर उठलो तर हा परिश्रम आहे. भगवंताचं नामस्मरण करताना एकाग्रतेनं करण्याचा प्रयत्न करणं हा परिश्रम आहे. कथेसाठी येणं, पाऊस असताना पण कथेसाठी येणं हा परिश्रम आहे. तर हा परिश्रम जर आपण करू, सदैव करू, रोज करू, आणि अजून महत्वाचं एकदा परिश्रम करणं पण सोपं जाते, पण डे अँड डे आउट प्रतिदिन जेव्हा आपण कन्सिस्टंटली करू तर नक्कीच भगवंताचं आपण आकर्षण, त्यांचं चित्त जे आपल्याकडे आकर्षित करू शकतो. दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण कृपयासीत स्वबंधने, तर म्हणून आपल्या हातामध्ये परिश्रम करण्याचं आपल्या हातामध्ये आहे, तेच आपण करू शकतो. भगवंताची कृपा कधी होईल ते माहिती नाही, पण परिश्रम करण्याचा आपल्या हातामध्ये आहे. आणि परिश्रम हा जो शब्द आहे ना, श्रम म्हणजे काय? श्रम म्हणजे मेहनत, श्रम म्हणजे कष्ट, श्रम म्हणजे कष्ट. तर पण इथं कष्ट म्हणलेलं नाहीये, इथं शब्द वापरलेला आहे परिश्रम. परिश्रमचा अर्थ असतोय की तुम्ही मुंगी बघितली, मुंगी जी असते अशी जात असताना तिच्या समोर काही ठेवा अडथळा, तर काय करते ती? बाजूने जाते. तिकडे अजून अडथळा टाका, अजून काय करते ती? बाजून जाते. तिथं अजून अडथळा टाका, अजून कोणीकडून जाईल? बाजून जाईल. अशा प्रकारे ते पूर्ण सर्कल करेल, पण त्या जागेवर जिथं साखरेचा दाना आहे तिथं जाण्यासाठी पूर्ण सगळीकडून प्रयत्न करेल. त्याला म्हणतात परिश्रम. म्हणजे तुम्ही एका डायरेक्शननं कष्ट करायला लागले, काहीतरी समस्या आली की आपण सोडून देतो, त्याला श्रम केला तुम्ही पण परिश्रम नाही केला. श्रम केला पण परिश्रम नाही केला. परिश्रम म्हणजे काय? तुम्ही प्रयत्न करता, काहीतरी अडथळा येतो तर पुन्हा अजून दुसऱ्या मार्गाने आपण प्रयत्न करणार, पुन्हा त्यात काय अडथळा तर दुसऱ्या मार्गाने प्रयत्न करणार, दुसऱ्या मार्गाने प्रयत्न करणार. अशा प्रकारे 360 डिग्री पूर्ण सर्कल आपण जेव्हा सर्व पर्यायानं प्रयत्न करतो त्याला परिश्रम म्हणतात. परी म्हणजे पूर्ण सर्कल. असं श्रम की एक पण पर्याय बाकी नाहीये त्याला परिश्रम म्हणतात. कारण की यशोदा जेव्हा बांधण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेस पूर्ण घरच्या दोरी वापरल्यात, आजूबाजूच्या दोरी वापरल्यात, सगळ्या दोरी संपवल्यात, आणि सगळ्या गोपीज म्हणत होत्या की सोडून दे ना, याची काय गरज आहे बांधायची, कृष्णाची इच्छाच नाही आहे तर सोडून दे. सगळेजण डिस्करेज पण करत होते, हतोत्साही पण करत होते यशोदेला की करू नकोस, पण तरी पण ती आपला परिश्रम सोडत नव्हती, म्हणून त्याला परिश्रम शब्द वापरलेला आहे. तशा प्रकारेच आपल्या भक्तीमध्ये किती पण अडथळे जरी येत असतील तरी दुसरा काही ना काही मार्ग काढून श्रम करत राहणं. जेव्हा आपला श्रम जे आहे परिश्रम होतो त्यावेळेस पण भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होते. दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण. आणि जर आपण थोडंसं एक समस्या आली आणि सर्व बंद करून बसलो तर ठीक आहे, भगवंत म्हणजे वेळ आहे अजून आपल्याला. दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण कृपयासीत स्वबंधने. मग भगवंताच्या मनामध्ये कृपा आली. आणि स्वबंधने म्हणजे काय?
त्यांनी ठरवलं की आपल्याला बांधून घ्यायचं, स्वबंधने. त्यांनी ठरवून गेलं की आपल्याला बांधून घ्यायचं. तर अशा प्रकारे यशोदेनं कृष्णाला स्वतःला बांधण्यामध्ये भाग पाडलं. यशोदेच्या प्रेमानं भगवंत बांधल्या गेले. तर त्याच्यामध्ये भगवंत काय ॲडव्हर्टाईज करत आहेत, शुकदेव गोस्वामी म्हणतात, तर एवं संदर्शिता यंग हरिना भृत्यवश्यता. अशा प्रकारे हे या लीलेमधून शुकदेव गोस्वामी म्हणतात की भगवंत ॲडव्हर्टाईज करत आहेत. काय ॲडव्हर्टाईज करत आहेत की हरिना भृत्यवश्यता, की कसे भगवंत जे आहेत आपल्या भक्ताने बांधल्या जातात. ना कोणत्या योगीनं, ना कोणत्या तपस्वीकडून, ना कोणत्या दान धर्म करणाऱ्याकडून. भगवंत मात्र भक्ताकडून बांधल्या जातात. म्हणून ती ॲडव्हर्टाईज भगवंत करत आहे तिथं. एवं संदर्शिता इंग हरिना भृत्यवशता स्ववशेनापि कृष्णेन यस्येदम सेश्वरम वशे. भगवंताच्या नियंत्रणामध्ये सगळं जग आहे, पण भगवंत अशा भक्ताकडून नियंत्रित होतात, हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपण जे दामोदर अष्टकम गातो त्यामध्ये सत्यवर्ती मुनी म्हणतात की त्यामध्ये म्हणतात की या लीलेमध्ये भगवंत जे आहेत आत्मभूताना म्हणजे आपल्या भक्तांना ॲडव्हर्टाईज करत आहेत. कोणाला ॲडव्हर्टाईज करत आहेत? बाकींना तर ठीकच आहे, कर्मी ज्ञानी योगी त्यांना तर ठीकच आहे, भक्तांना पण ॲडव्हर्टाईज करत आहेत. तुम्ही भक्तांना पण सांगत आहेत की तुम्हाला जर अशासारखं मला बांधायचं असेल तर तुम्हाला भगवंतांना यशोदेसारखी भक्ती करावी लागेल, यशोदेसारखी भक्ती करावी लागेल, है ना. तर कृष्णाला जर बांधायचं असेल, कृष्ण जर या रूपामध्ये जर पाहिजे असतील तर आपल्याला व्रजवासींच्या पदचिन्हावर चालावं लागते. म्हणून चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, गोपी भरतूर पदकमलयोर दास दासान दास. तर आपली जी भक्ती जी आहे गोपीज आणि व्रजवासीस त्यांच्या अनुकूल आणि त्यांच्या भावानुरूप आपण भक्ती करत जाऊ तर आपल्याला वृंदावनामध्ये प्रवेश भेटते, तर आपल्याला वृंदावनामध्ये प्रवेश भेटते. आणि व्रज प्रेम आणि व्रज भक्ती हे चैतन्य महाप्रभू आपल्याला देण्यासाठी आलेले आहेत. ते जर आपल्याला प्राप्त झालं तर आपण भगवंतांना जे प्रेम आहे, जे ऐश्वर्य मुक्त, ऐश्वर्य ज्याच्यामध्ये नाही आहे बिलकुल पण, अशा प्रेमाची आपण अभिलाषा करू शकतो. तर ही दामोदर जी लीला आहे तर त्याचं स्मरण हे पूर्ण 1 महिना सनातन गोस्वामी आपल्या हरिभक्ती विलासमध्ये सांगतात की भक्तांनी या दामोदर लीलेचं आणि दामोदर अष्टकांचं या 1 महिना रोज गायन करायला पाहिजे आणि दीपदान करायला पाहिजे, भगवंतांना दीप अर्पण करायला पाहिजे. कार्तिक महिन्यामध्ये आपण जे काही छोटीशी भक्ती करतो, बाकीच्या महिन्यांमध्ये जे काही लाभ भेटतो त्याच्या 1000 पट आपल्याला लाभ भेटतो, है ना. आज आपण 1 माळ जरी केली असेल त्याची 1000 माळेची तुलना होते. आपण जप करतो आता, एक कसं आहे 1 माळ जप करतो आता आपण सर्वजण. तर कार्तिक महिना चालू आहे आता तेच क्लास झाला, आता मी तुम्हाला जपासाठी सांगत आहे. तर आपण 1 माळ आता जप करणार आहोत. तर जप करताना कार्तिक महिन्यामध्ये जेव्हा आपण एक मंत्र म्हणला तर त्याचा लाभ जो आहे 1000 पट होतो, 1000 पट, है ना. म्हणजे 1 माळ केले तर ते किती 1000 माळेचा लाभ भेटतो. याचा अर्थ असा नाही की बाकीच्या वेळी आता एक वर्षभर झोपायचं, तर 16 माळा केल्या तर मग किती भेटणार. तर म्हणून कधी कधी हे असतात ना, आता दिवाळी येते, दिवाळी झाली आता मागच्या वेळेस, आणि दिवाळीच्या वेळेस कसं ऑफर निघतात, दिवाळीच्या वेळेस ऑफर निघतात ना की डिस्काउंट, एवढ्या टक्के डिस्काउंट, तेवढं टक्के डिस्काउंट, किंवा या टाईममध्ये खरेदी करा तुम्हाला एकावर एक फ्री, ऑफर्स निघतात ना. तसंच भगवंतानी पण दिवाळी ऑफर काढलेली आहे की या कार्तिक महिन्यामध्ये हे पण दिवाळी येते त्यामध्ये पण ही दिवाळी ऑफर आहे की याच्यामध्ये आपण थोडी जरी भक्ती करू त्याला 1000 पट गुन्हा त्याचा लाभ होतो, 1000 पट गुन्हा लाभ होतो. तर आता या कार्तिक महिन्याचा शेवटचा रविवार आहे हा, तर आपण यापासून आज एक माळ जप करू होता आणि रोज करण्याचा निर्धार घेऊ होता. कमीत कमी 1 माळ, हो शक्य असेल तर 2 माळ, 15 मिनिट लागतात बस, काही जास्त वेळ लागत नाही. माळ आहे सर्वांकडं, कसं करतं.
जप करताना याला कृष्णमणी म्हणतात किंवा याला मेरुमणी म्हणतात. आणि माळीमध्ये 108 मणी असतात. आपण चालू करताना या बोटापासून चालू करतो, अशी माळ पकडतो. जनरली हे जे बोट आहे ना, हे बोट आपण जनरली स्पर्श करत नाही, कारण की हे दोष पाहण्यासाठी वापरतो आपण, आहे ना, दुसऱ्यांना दाखवायला. तर म्हणून हे बोट वापरत नाही आपण. आणि इथं पहिल्या याच्यावर ठेवायचं. ज्यांच्याकडे माळ नाहीये ते तिथून माळ घेऊ शकता. पहिल्या याच्यावर मणी ठेवल्यानंतर पूर्ण महामंत्र म्हणायचा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नंतर मग हा मणी आपल्याकडे ओढायचा. ठीक आहे, आपल्याकडे असं पुढे ढकलायचा नाही, पुढे नाही ढकलायचं, तर आपल्याकडे ओढायचा. ठीक आहे, आपल्याकडे ओढायचा. अशा प्रकारे पूर्ण जेव्हा आपण अशी माळ कंप्लीट करू आणि इथे येऊ, त्यावेळेस इथं आल्यानंतर पुढची माळ करताना आपण याला ओलांडायचं नाही, ओलांडून पुढे जायचं नाही. तर पुढची माळ करताना मग काय करणार, असं उलट करणार, तिथून करणार. ठीक. आणि जनरली आपण जप करताना काही ना काही आपल्याकडून त्रुटी होतात, दोष राहतात, म्हणून पंचतंत्राचा मंत्र म्हणा आपण म्हणत असतो. तर तो मंत्र असा आहे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. आणि ते मंत्र म्हणल्यानंतर आपण जप चालू करायला पाहिजे. ठीक आहे, सर्वांना भेटली माळ. ज्यांच्याकडे माळ नाही त्यांनी माळ घेऊ शकता. तर आपण चालू करू. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे आपण शेवटच्या मण्यावर जेव्हा येऊ, नंतर मग मनीनं ओलांडता तिथूनच उलट्या साईडला जाऊन पुन्हा करायचं असेल. तर जे कोणी करत नसतील ते आजपासून चालू करू शकतात. मला ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, श्रील प्रभुपाद की. काही प्रश्न असेल